तर हल्ली मी बघतो ना, 14 एप्रिल आली म्हणजे भीम जयंती आली ना, तर काही जातीवाद आहे ना ते भुंकायला स्टार्ट करतात. आणि ते काय भुंकतात, तर आंबेडकर जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे. तर नालायकांनो, भारतामध्ये अशी कोणती जयंती आहे जी वाचून सेलिब्रेट केली जाते? आणि दुसरी गोष्ट, काही लोक असे पण बोलतात की बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या. तर ज्या नालायक लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खटकते त्यांना मी इतकं सांगू इच्छितो, तर महाड, नाशिक आणि पुणे पॅक्ट मधील लाखो लोकांनी बाबासाहेबांचा फोटो डोक्यावर घेतला नव्हता का? त्यांनी सर्वांनी अभ्यास केलेला नव्हता का? आणि दुसरी गोष्ट, गणेश उत्सव आला की कोणी म्हणत नाही की नाचू नका म्हणून आणि पुस्तक वाचा म्हणून. वर्षभरात अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे होत असतात, पण भीम जयंती आली की यांना शहाणपणा सुचतो. एक गोष्ट लक्षात असू द्या, बाबासाहेबांना डोक्यात घेतलेला एकमेव बौद्ध समाज आहे. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका. भीम जयंती जोरात धूमधडक्यात मोठ्या प्रमाणात साजरी होते हे तुमच्या डोळ्यांना खूपच असतं. तर लक्षात ठेवा, बाबासाहेबांचा विचार हा फक्त वाचण्यामध्ये नाही तर दाखवण्याचा आणि घोषित करण्याचा आहे. तो दलित बहुजनांना सन्मान, ऊर्जा, प्रेरणा आणि शक्ती देतो, आणि या शक्तीला तुमच्यासारखे हरामखोर लोक घाबरत असतात. पुस्तक वाचून बाबासाहेब डोक्यात जर आले असते तर प्रत्येकाच्या तोंडात नमस्कार ऐवजी जय भीम असता. बाबासाहेबांनी स्वतः सांगितले होते की शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा केवळ पुस्तकात होत नाही तर तो रस्त्यावर उतरून होत असतो. मला सांगा, बाबासाहेबांना डोक्यात ठेवण्याचा सल्ला देणारे तुम्ही स्वतः किती पुस्तके वाचली आहे? तुम्हाला बाबासाहेबांचे रीडिंग्स हे पुस्तक माहीत आहे का? आणि दुसरं पुस्तक स्टेटस अँड मायनॉरिटीज हे कधी तुम्ही वाचले आहे का? हु वेअर द शूद्रस हे पुस्तक तर तुमच्यासारख्या लोकांनी नक्कीच वाचलं पाहिजे. तर नालायकांनो, फक्त निवडणुकांसाठी बाबासाहेबांचा उपयोग करून घेऊ नका, त्यांना आत्मसात पण करा. तरच तुम्हाला कळेल की बाबासाहेब हे कोण होते आणि बाबासाहेबांची जयंती ही कशा पद्धतीने सेलिब्रेट केली पाहिजे. आणि लास्ट, हे जातीयवादी प्रस्थापितांची गुलामगिरी, चाटुगिरी करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नये. जय भीम.